निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। बहुचर्चित सागर शेजवळ या हत्याकांडातील आरोपीनं पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झालाय। कोपरगाव कारागृहातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे। हत्याकांडाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या आरोपीने पोटदुखीचा बहाणा करून पोलिसांकडून त्यास रुग्णालयात दाखल करत असतानाच या आरोपीनं पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली आहे। या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। कोपरगाव येथील कारागृहातील मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडलाय। शिर्डीतील बहुचर्चित सागर शेजवळ हत्याकांडातील आरोपी योगेश पारधे हा फरार झालाय। दरम्यान आरोपी पारधे याच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत। राहता तालुक्यातील शिर्डी येथे बाबासाहेब आंबेडकरांची रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ या दलित तरुणाची 2015 मध्ये हत्या करण्यात आली होती। यातील 9 आरोपींपैकी योगेश पारधे राहणार कोल्हार तालुका राहता जिल्हा अहमदनगर हा एक आरोपी सध्या कोपरगाव येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे। मध्यरात्री योगेश पारधे यांनी पोटात दुखत असल्याचं सांगत रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती कारागृह प्रशासनाकडे केली होती। यावेळी रुग्णालयात नेत असताना त्याने ड्युटीवरील पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला असल्याची माहिती आता समोर येते। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत। दरम्यान यापूर्वी देखील कोपरगाव कारागृहात आरोपींकडे मोबाईल सापडल्याच्या घटना समोर आल्या होत्या। त्यानंतर आता जेलमधून थेट आरोपीच पळून गेल्यानं कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान यापूर्वी देखील संगमनेर उपकारागृहाचे गज कापून काही आरोपींनी धूम ठोकल्याची घटना घडलेल्या होत्या। आता परत एकदा पोलिसांच्या हातातून आरोपी पळून गेल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या आरोपीला लवकरात लवकर शोधण्याचं मोठं आव्हान आता कोपरगाव पोलिसांसमोर आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, कोपरगाव।